सर्वांना जय आदिवासी, जय जवाहर। आपल्याला सर्वांना माहीत आहे की 5 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभागाने मनमानी कारभार करत शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांसाठी GR काढून नियमावली बनवली। त्यात अनेक जाचकाठी टाकण्यात आल्या। भारतीय संविधानानुसार सर्वांना स्वतंत्रचा अधिकार असल्यामुळे अशी त्यातली कुठलीही अडचण नव्हती। वसतिगृहामध्ये विद्यार्थी आंदोलन करू नये। वसतिगृहात खरं तर एकीकडे आदिवासी विकास मंत्री म्हणत आहे की आम्ही संविधानावरती बाधा घालणारे असे कोणतेही निर्णय घेतले नाही। आणि हा बघा एकीकडे JR, तुम्ही एक मिनिट बघा, JR मध्ये काय दिले आहे, वसतिगृहात राहत असताना संघटनेत किंवा अन्नत्याग आंदोलन मोर्चात भाग घेता येणार नाही। खरं तर आम्ही कोणत्याही गोष्टीचं पहिल्यांदा डायरेक्ट आंदोलन केलेलं नाही आतापर्यंत। आम्ही वेळोवेळी प्रशासनाच्या दरबारी संविधानिक पद्धतीने निवेदन, अर्ज, विनंत्या करून आम्ही या गोष्टींचं माहिती घेत होतो, पण तिथून झाले नाही। तेव्हापासून आम्ही आंदोलन करतोय, पण याला कुठेतरी जबाबदार हे आदिवासी विकास विभागातले कर्मचारी असतील किंवा आदिवासी जो कोणी विकास मंत्री। मग त्यामध्ये वयाची अट असेल, तुम्हाला कोणतीही संघटना जॉईन करता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही। त्याचप्रमाणे दुधाचं प्रमाण 250 मिलीलिटरवरून 200 मिलीलिटर केले। या JR विरोधात अनेक वसतिगृहांमध्ये विरोध सुरू झाला आहे। मग त्यात आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह संगमनेर असेल, आदिवासी वसतिगृह मांजरी पुणे असेल, नागपूर, अशा अनेक ठिकाणी या JRला कडाडून विरोध चालू आहे। आदिवासी विद्यार्थी एकजुटीचा आदिवासी विद्यार्थी एकजुटीचा JR रद्द झालाच पाहिजे, JR रद्द झालाच पाहिजे। अरे अशोक उईके राजीनामा द्या, अशोक उईके राजीनामा द्या। अरे आदिवासी विभाग जागा हो, अशोक उईके जागा हो। त्यांना का बोलवता? हे समाजातील विद्यार्थी, संघटनातील विद्यार्थी, त्यांना बोलवा, त्यांचं तुम्ही ऐकून घ्या। आणि अशा प्रकारे जर तुम्ही ऐकत नसाल तर संविधानिक मार्ग आहे। आणि लक्षात ठेवा, ह्या देशाचा बाप हा बाबासाहेब आंबेडकर आहे, ना की कोणी आयरागेर आहे। त्यामुळे जर तुम्ही गुरमीच्या भाषेत बोलताय काही करा, आम्ही रद्द नाही करणार, हे तुम्ही स्वयंच्या वेळेस कोण बोलले होते ते तुमच्या नाकावर टिचून आम्ही स्वयंचं घेतलं। आता हा पण शासन निर्णय तुमच्या नाकावर टिचून आम्ही रद्द करू। जय आदिवासी। मग परत त्यांनी 14 ऑगस्ट 2026 रोजी सुधारित JR काढून काही अटी थोड्याफार प्रमाणात शिथिल केल्या। पण माझं म्हणणं आहे, आदिवासी विद्यार्थ्यांनाच शिक्षणाला अटी का? आदिवासींनी शिक्षण घेऊ नये का? आदिवासींनी परत जंगलात जायला तुम्ही जंगल पण ठेवले नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांनी करावे तरी काय? त्याचप्रमाणे गडचिरोलीतील आश्रमशाळेतील 3 विद्यार्थ्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला। त्यांना झोपायला बेडची सुविधा नव्हती। आदिवासी बजेट जातं कुठं? जपतलाई आश्रमशाळा, तालुका धानोरा, जिल्हा गडचिरोली या आश्रमशाळेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व माझ्या आदिवासी बालकांना, विद्यार्थ्यांना, तमाम माझ्या आदिवासी संघटना, बहुजन संघटना व इथं आमरण उपोषण करणाऱ्या सर्व बांधवांच्या व विद्यार्थ्यांच्या वतीने, आमच्या समाजाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। विशेष म्हणजे आदिवासी मंत्री महोदय, आदिवासी सचिव महोदय, त्याचप्रमाणे आदिवासी आयुक्त महोदय यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे। त्याचप्रमाणे 25 आमदार, 4 खासदार जे आजही झोपलेले आहेत, त्याच्यावर बोलायला तयार नाहीत, त्या सर्व लोकप्रतिनिधींचा, आजी माजी लोकप्रतिनिधींचा आम्ही जाहीर निषेध करतो। आजही आदिवासी आश्रमशाळांमध्ये जी काही परिस्थिती आहे, वास्तविक परिस्थिती जी काही संविधानाने दिली 1972 मध्ये, जे काही सामाजिक कल्याणच्या धर्तीवर आदिवासी समूह आश्रमशाळा सुरू झाल्या, परंतु आज ज्या समाज कल्याणच्या शाळा असतील त्या ठिकाणी बाह्यस्रोत भरती प्रक्रिया नाही, तिथं किचन सेंटर नाही। मग आदिवासी आश्रमशाळेतच का आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव यांना स्वस्थ झालेला आहे का, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून जे काही आदिवासींचं 2026-2027 जे काही बजेट होतं त्यामध्ये 27 कोटी जे काही होते, त्यापैकी आदिवासी आश्रमशाळांसाठी केवळ 2303 कोटी, तर अनुदानित आश्रमशाळेसाठी 2025 कोटी इतकेच सुविधा त्या ठिकाणी, म्हणजे एका विद्यार्थ्यामध्ये 72,000 प्रमाणे सुविधा दिल्या जातात, परंतु त्या विद्यार्थ्यांना नियमित त्या ठिकाणी भौतिक शैक्षणिक सुविधा दिल्या जातात का, हा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। म्हणून माझे इथं अनेक बांधव, सन्माननीय आमचे मार्गदर्शक सुदामजी भोळे साहेब, त्यांचे सहकारी
गेल्या 5 दिवसासाठी अन्नत्याग आंदोलन करीत आहेत. सर्व रोजंदारी वर्गाच्या वतीने ललितजी चौधरी, त्याचप्रमाणे परिवर्तन विद्यार्थी संघटना व अनेक संघटनेच्या मदतीने ह्या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू आहेत. माझी सर्व आदिवासी बहुजन विविध संघटना, सामाजिक असतील राजकीय क्षेत्रातील सर्व आदिवासी बांधवांना विनंती करीत आहोत की उद्याला होणारे जे काही मोठं आंदोलन आहेत यामध्ये प्रमुख मागण्या ह्याच आहेत की जी काही सेंटर किचन योजना आहे ती तात्काळ रद्द झाली पाहिजे. त्या ठिकाणी पूर्वीप्रमाणे पोषण आहार जो काही चांगला दिला जात होता तो त्या ठिकाणी चालू करावा. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे काही वर्ग 3 वर्ग 4चे बांधव होते त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याचप्रमाणे जी काही 5 ऑगस्टचा जो काही अत्यंत जाचक तुगलकी शासन निर्णय आदिवासी मंत्री महोदय, आदिवासी सचिव महोदय, आदिवासी आयुक्त महोदय यांनी घेतलेला हा शासन निर्णय पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील. त्यासाठी तमाम आदिवासी बांधवांनी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आदिवासी आश्रमशाळा वाचला पाहिजे, आदिवासी विद्यार्थी वाचले पाहिजे आणि भारतीय संविधान वाचले पाहिजे. आज हे तुगलक निर्णय काढून कुठेतरी जे महाभारतामध्ये एक लेवेला धनुर्विद्येपासून वंचित ठेवण्याचं काम त्या काळी महाभारतातील द्रोणाचार्याने केले, तेच आज ही द्रोणाचार्य आज या 21व्या शतकात सुद्धा आसपास वावरत आहेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करीत आहे. आम्ही तमाम आदिवासी संघटनेच्या वतीने विनंती करतो, माननीय या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की माननीय आदिवासी मंत्री महोदय, आदिवासी सचिव महोदय, आदिवासी आयुक्त महोदय यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि 5 ऑगस्ट 2026चा जो काही शासन निर्णय झाला तो पूर्णपणे रद्द करावा. ही आम्हा सर्व संघटनेच्या वतीने जे काही उपोषण करते आहे या सर्वांच्या वतीने आपणाकडे कळकळीची विनंती करतो. जय जोहार, जय भीम, जय शिवराय, जय संविधान इन्कलाब जिंदाबाद. अद्याप त्यांच्या कुटुंबियांना सरकारने कोणतीही मदत जाहीर केली नाही. बाकीच्या समाजाला लगेच मदत जाहीर होते, तरी त्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत जाहीर व्हावी. तसेच राज्यात प्रलंबित 12,500 पदांची विशेष पदभरती असेल. तसेच कार्यमुक्त केलेल्या पेसा कर्मचाऱ्यांना तात्काळ पुनर्नियुक्ती देण्यात यावी आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी. अशा सर्व घटनांना जबाबदार असणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यावा अशी तमाम आदिवासी समाजाची मागणी आहे. अशा सर्व विविध मागण्यांसाठी उद्या 18 ऑगस्ट 2026 रोजी आदिवासी विकास विभाग नाशिक या ठिकाणी पहिले झेंजी आंदोलन आयोजित करण्यात आलेले आहे. तरी या झेंजी आंदोलनामध्ये सर्व आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे ही नम्र विनंती आणि पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.